आने जाने वाले लोग कोई कुमरा काटता है तो कोई बकरा काटता है. अगदी प्रेमाने मायेने समजावून सांगतात आणि जर काही चुकलं तरी सांभाळून घेतात असे आमचे महेश तळगावकर. नाव का तुझं सांग. हे असं काय नाव आहे तुझं. लाईक अ हेल्मेट. हां मॅचेस येत आहेत. आणि आपल्याला हे 2 बायकर्स भेटले आहेत. हे लोक पण गणपतीवरून आता मुंबई ट्रॅव्हल करत आहेत. एकाकडे स्कॅमलर आणि ज्यांच्याकडे N16 दोन्ही पण मस्त गाड्या. आज खास या रंगमंचावर आमच्या नीरजने या सगळ्या भरकटलेल्या पोरांना एकत्र केलं. चला काय धुमाकूळ घालायचं तो घाला एकदा. कारण आज जयंतीच्या निमित्ताने आम्ही असं ठरवलंय की सगळ्यांच्या कला आम्ही सादर करायला संधी देणार. चला तर जोरदार टाळ्या. अशा भरकटलेल्या पोरांना आज आपण स्टेजवर आणून बाबासाहेबांचा विचार ऐकवणार आहोत, तथागताची तत्वप्रणाली ऐकवणार आहोत आणि खूप सुंदर असं भन्नाट डान्स आज खास या ऑर्केस्ट्राचं अट्रॅक्शन ठरलेला. आणि मला वाटतं ही भरकटलेली पोरं काय अजून करतायत. बाप रे, खूप मोठं संगीत साहित्य त्याने आणले आहे. कोणी डबे आणलेत, कोणी आंब्याचे टाळ आणले, कोणी रस्त्यावरचे पडलेले बॉक्स पण आणले. स्टार्ट. नमस्कार मंडळी. लपडा गावचे तोंडावर पडलेले भावी सरपंच साहेब श्री 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 मुनप्पा बेळणेकर यांच्या 25व्या वाढदिवसानिमित्त प्रेरणास्थान खरकटलेले महाराज यांच्या आशीर्वादाने सादर करीत आहोत ऑर्केस्ट्रा झापूक झुपूक. ऑर्केस्ट्रा झापूक झुपूक. ऑर्केस्ट्रा झापूक झुपूक. One, 2, 3, start! जाने वाले लोग कोई कुमरा काटता है तो कोई बकरा काटता है. आने जाने वाले लोग कोई कुमरा काटता है तो कोई बकरा काटता है. मेरे बायां का नाम, मेरे जमीन का नाम, मेरे बायां का नाम, मेरे जमीन का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांतबा ऐसी बात है जिसकी आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. हवा रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 छम.
आणि 200 आहेत मोनिका गोटेकर यांनी 200 रुपयाचं ऑनलाईन. ओके, सूरजच्या नावावर आहे ना का तुझ्या नावावर घेतलंय? ओके ओके. हा, काय करताय? आणि आता खर तर सरपंच म्हटल्यानंतर पैसे खूप असतात ना सरपंचाकडे. या आमच्या सरपंचाकडे खूप पैसे झाले ना. अरे वा, नावाप्रमाणे चला. ओके. आणि अर्पिता तांबे यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं. अर्पिता तांबे 2000. टाळ्या टाळ्या मारा जोरदार. मॉडेल चांगले आहे मॉडेल. क्या बात क्या बात. आज उगवला आज उगवला आज उगवला समतेचा दिसदारी. आज उगवला समतेचा दिसदारी. माझ्या भीमाची जयंती जगात भरी. माझ्या भीमाची जयंती जगात भरी. राम शिकवली शिकवली जगाला दुनियादारी. राम शिकवली शिकवली जगाला दुनियादारी. पैसा लावल्या भीमाला, आपल्या किती धवल्या. पैसा लावल्या भीमाला, आपल्या किती धवल्या. तिने आपल्या किती धवल्या. माझ्या डोंगऱ्यात लागली रमाई. तवा चालूच नसल्या नवऱ्या. 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 सप्तरंगात भीम आहे, झेंडा घेण्यात भीम आहे, फुलात भीम आहे, कण्यात भीम आहे, सागरात भीम आहे, 14 तळ्यात भीम आहे. तसा माझ्या श्वासात आणि ध्यासात माझ्या गळ्यात भीम आहे. उडी गंगा करल, उडी गंगा करल, उडी गंगा करल, उडी गंगा करल. या
मॉनिटर दे. आयो रे मारो ढोलना आयो रे मारो ढोलना मलिहा वाणने अंबुगळो अंबुगळो अंबी कुंबिಲ ನಂಬುಗಳೋ ಚಿಂಬುಗಳೋ ಮುಲ್ಲ ಮಲ್ಲ ನೋಡಿ ಚಿಂಬುಗಳೋ ನಿನ್ನೋಡಿ ಚಿಂಬುಗಳೋ ತೆಂದಿರ ತೆತ್ತುಂಗ ಮಂಡುಗಳೋ ಮುಂಗಿರ ಮಂಡುಗಳೋ ఆరింటికోసారి ఏడింటికోసారి బాగుంటకు పదింటికోసారి పడుకుంటే ఓసారి మెట్టుకుంటే ఓసారి ఏమి తోసక కూర్చుంటే ఓసారి ఏళ్ళు నొక్కుతుంటే ఓసారి కాలు తొక్కుతుంటే ఓసారి నువ్వు పక్కనుంటే ప్రతి ఒక్కసారి వచ్చుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్స్ వచ్చిండాయి ఫీలింగ్స్ వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్స్ अक्षताने मला माझी खजिनदार यांना विनंती करतो, अशोक तांबे यांना विनंती करतो की त्यांनी प्रशस्ती पत्र द्यायचं आहे. त्यानंतर हे सर्वजण वादक जे आहेत ते जिल्ह्यात राज्यभरात नावाजलेले नामवंत असे कलाकार आहेत. त्यानंतर सुरेशजी रासम यांना विनंती करतो की त्यांनी हे एक आमचं प्रशस्ती पत्रक स्वीकारायचं आहे. आनंद तांबे सरांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान द्यायचा आहे. त्यानंतर आम्हाला नवीनच यावर्षी लाभलेले ते म्हणजे ऑक्टोपॅड वरती साथ देतात आम्हाला वीरेशजी वळंजू. अतिशय उत्कृष्ट प्रकारे हे सर्वजण आपल्याला आपण बघितलं असेल. तर मी भाऊ नाटकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रशस्ती पत्र द्यायचंय. आणि त्यानंतर या व्यक्तीबद्दल मी विशेष सांगेन, कारण जर बघायला गेलं तर जेव्हा नवीन कलाकार असतात, काही कलाकार चुकत असतात, तेव्हा जेव्हा म्युझिक साथ द्यायची असते, बऱ्याच कलाकारांचा संताप सुद्धा होत असतो, परंतु अगदी प्रेमाने मायेने समजावून सांगतात आणि जर काही चुकलं तरी सांभाळून घेतात असे आमचे महेश तळगावकर यांचा सन्मान करण्यासाठी मी सुधीर तांबे यांना विनंती करतो. गेली 4 वर्ष आम्हाला हे साथ देत आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे यावर्षी कार्यक्रमाला उशीर झाला ठरवायला आणि जवळपास 1 तारीख महाराष्ट्र दिन आणि 1 तारीख बुद्ध पौर्णिमा असा काय योग जुळून आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमासाठी वादक गेलेले होते, म्हणजे कार्यक्रम त्यांना आलेले होते, परंतु तरी सुद्धा दुसरा कार्यक्रम बाजूला ठेवून ते त्यांनी नाटकाला महत्व दिलं आणि आपल्या प्रेमाखातर ते इथे आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. आदरणीय राजेशजी कदम अख्ख्या सिंधुदुर्गात नाही तर राज्यभरात ज्यांचा आवाज गाजलेला आहे, एक बहारदार आवाजाने प्रत्येक कार्यक्रमात ते रंग भरत असतात आणि कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सूत्रसंचालक राजेशजी कदम. आम्ही लहानपणापासून त्यांना बघत आलोय, त्यांच्याकडून शिकत आलोय आणि आज आम्ही जे काही बोलतोय हे त्यांचीच देण आहे, त्यांच्याकडून आम्ही बघून शिकत आलोय. तर सर आपल्याला खूप खूप धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात, धन्यवाद. आणि यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने शेवटचं गाणं करून आपण कार्यक्रमाची सांगता करतोय, हे मी जाहीर करतो. कमाल केली रे दादा माईचा पुरण, अशी कमाल केली रे दादा माईचा पुरण, अशी कमाल केली रे दादा माईचा पुरण.
बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं या बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान आठवा जरा काढतो कुणी जवळ येत नव्हती आज गर्दीच्या गर्दी ह्या साजन विशालच्या भोवती आज लख लखाना घेऊन गाताय बेंद्रेचं पोरगा गाणं आज लख लखाना घेऊन गाताय बेंद्रेचं पोरगा गाणं हे बी बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं या बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं 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 बाबासाहेबान मी जेव्हा इकडे आलेलो तेव्हा माझं ठरलेलं की मी ऑलमोस्ट 12-1पर्यंत झोपेन आणि मग सकाळी 4 वाजता निघेल, पण आता 3:45 झाले अजून मी झोपलो नाही आहे. आणि बघा तसं रॅप झालं पूर्ण कार्यक्रम आणि कार्यक्रम एकदम छान झाला, मस्त मजा आली. जाम आपण सगळ्यांचं शूट घेतलं प्रॉपर, सगळं तर टाकलं नाही, थोडं थोडं क्लिप्समध्ये टाकू, पण बघू कसं काय होतं. पण जाम मजा आली. आणि मला माझ्या व्लॉगिंगमधलं पहिलं सन्मान चिन्ह देणारा माझा मित्र इकडे इकडे फिर 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 हा स्वप्नील तांबे, तुझं खूप खूप आभार मला माझं ब्लॉगिंगचं पहिलं सन्मान चिन्ह दिल्याबद्दल. आणि हा तुझे भाव वगैरे दोघांनी खूप छान कार्यक्रम हा ऑर्गनाईज केला, तिघांनी पण असे एकदम पिलर्स होते इथले या कार्यक्रमाचे. सो आता आपण जाऊया, झोपूया, 1-2 तास झोपूया आणि निघूया. आपल्याला लवकर मुंबई पोहोचायचं उद्या. सो भेटूया सगळ्यांना. 4:30ला निघायचं होतं. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकर. आणि हां तुझं त्या चॅनलचं नाव सांग. तू ये ना इकडे ये ना इकडे ये ना मासू, तुझ्या चॅनलचं नाव सांग. आलोक तांबे ब्लॉग्स. आलोक तांबे ब्लॉग्स नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा आपला दादा आहे मोठा सगळ्यात. आणि काकाच पहिले सगळ्यात मोठे टॅलेंटेड आहेत म्हणून हे तिघं पोरांमध्ये फुल टॅलेंट भरलेलं आहे. सो सगळ्यांनी एकदा परत बोलायला, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या. चलो सध्यासाठी गुड बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण अजूनही आहोत नाटाळमध्ये आणि निघायची तयारी आहे आपली. मी सगळं गेअर वगैरे घालून रेडी आहे. पण माझा विचार होता लवकर निघायचा. तर रात्री आम्हाला ऑलमोस्ट 5 वाजले झोपायला, सगळं कार्यक्रम वगैरे आवरून 5 वाजता झोपलो आणि आता 9ला उठलो आहे. तर ऑलमोस्ट 10-10:15 झाले. मी रेडी आहे जायला, पण मला हे लोक जायला देत नाही आहेत. तर ते नाश्ता करूनच जातं. नाश्त्यासाठी मी आता थांबलं, काकी जरा बनवतात. सगळेच दमलेले होते, त्यामुळे सगळेजण आता सावकाश एक जण उठतो आहे. स्वप्नील पण उठलं आहे, हेल्प करतो काकींना. खूप ट्राय केलं, मला जाऊ द्या, नाही बोलतात, नाही जायचं, थांब, नाश्ता करून. सो आता सगळं आपलं गाडी तर रेडी आहे, सगळं पॅकिंग वगैरे झालं आहे. फक्त आता नाश्ता केला, गेअरअप केलं की आपण सर इकडनं डायरेक्ट मुंबई जाणार आहोत. आज मला वाटतं सगळ्यात माझी फर्स्ट राईड आहे आता ही. सलग 455 किलोमीटर्स एवढी मोठी राईड असणार आहे आपली आज, इकडनं डायरेक्ट मुंबई. आत्ता वाजलेले 10:15. माझं तरी टार्गेट आहे अंधाराच्या जवळपास पोचायचं, म्हणजे 7-8 मॅक्स टू मॅक्स 9पर्यंत पोचायचं, त्याच्यावरती लेट नाही करायचं. तसं काही इश्यू नाही, एवढं सुट्टीच आहे. पण स्टील जेवढ्या लवकर आपण इकडनं हा पूर्ण अंधारा जो हायवे आहे मेन, तो पूर्ण आपण एका पट्ट्यात जर अंधाराच्या आधी काढला तर काही टेन्शन नाही, कारण मुंबईमध्ये काही लाईटचं टेन्शन नाही आहे. पण हायवेवरती लाईट अंधारात नको. सो बघूया आता थोड्या वेळात आपण नाश्ता करू आणि मग डायरेक्ट आपली गाडी घेऊन निघू. एक असं काहीसं ॲटमॉस्फिअर आहे इथलं, मस्त आहे. आमचं एक छोटा कलाकार इथलं दाखवतो, छोटी तांबे ब्रश करतात. पाहिली फोटो काढतोय काका. पाहिली काका फोटो काढतोय. नाव का तुझं सांग. हे असं काय नाव आहे तुझं. छान मस्तीखोर आहे, छान आहे, स्वीट आहे. मला आता नाश्ता करायची अजिबात इच्छा नाही, कारण लवकरात लवकर हायवे गाठायचं बस. येस, नाश्ता रेडी आहे.
हे आमच्या कोकणातली स्पेशालिटी घावणे आणि चटणी. सो पटापट नाश्ता करू आणि निघूया. आपल्याला पटकन लवकर हायवे गाठायचा आहे. अरे मी बोललो ह्याला नाश्ता कर, हे आता बुरसाटलेले सगळे आरामशीर उठलेत. किती वाजता झोपला रे? 4 4:30 काय 4? मी 5ला झोपलो. तू कुठल्या 4:30ला झोपला? 6 वाजले. काही पण खतरनाक मजा आली ना कार्यक्रम. बाबू प्रज्वल आणि याचं नाव काय? ए सरांश. VIP गाणंवाला. VIP गाणंवाला. तुझं गाणं रेकॉर्ड केलंय मी. ते दादाकडनं घे. मस्त. नाव सांग. प्रज्वल प्रवीण तांबे कोण काय ओळखीत आहे? थर्डला जाणार आता. तुझे पप्पा बॉलर आहेत? बॅटर आहेत. बॉलर पण विकेट कीपर. चला येतो. हो निघतो चला. नाही फोटो काढूया आई. हा इथं काढूया ना. चलो झालं आपलं सगळं पॅकिंग बिकिंग. फोटो सगळी काढली आणि आता निघूया. चल रे. चला हा दे ना सर. प्रीतम बाहेर चालू. चला चला. चल बाय. टाटा. आता कधी भेटणार तू? मुंबईला आली की ये. तुझ्या लग्नात. माझ्या लग्नाला लय टाइम आहे. चल चल चलो. भेटू. ये मुंबईला आला की ये. चल पाठवतो मी याच्याकडे सगळं देतो डेटा. चल हां. चलो फायनली आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे मित्रांनो. शपथ काय मजा आली. 2-3 दिवस कडक वाले एकदम रिलॅक्स वाटतंय गावात आल्यासारखं. एकदम एवढं समोर डोंगर प्लेस. अजून गावातला रस्ता थोडा अजून हेच आहे, एकदम कच्चा आहे. पण पुरी लवकरच हे लोक करतील, बनवतील. नाही म्हटलं तरी आपल्याला काय टेन्शन नाही. झालं पाहिजे. कार नाही आहे आतमध्ये एवढी. इकडनं राईटला आपल्याला कणकवली 16 किलोमीटर आहे. अर्धा तास.
बक्षीस देतोय. जस्ट रत्नागिरीच्या आधी थांबलो आहे मी आणि जरा इथला नजारा बघूया. नजारा म्हणजे असं येत आहे कटार आहे आणि पूर्ण ओपन आहे. आयला हे पडणार नाही ना खाली. हेच तर आपण हेच ह्यासाठी तर आपण राईड करतो वेगवेगळे नजारे बघायला. आता हे इकडे असं एवढं ओपन आहे सगळं. इमॅजिन करा पावसाच्या टायमाला काय हिरवगार असेल. आता इथे बरं की ब्राऊन दिसते आपल्याला माती, पण पावसाच्या टायमाला पूर्ण हिरवगार असं होत असेल एकदम जबरदस्त. पूर्ण असे डोंगर रांग आहेत मस्त आणि पूर्ण काहीच नाही त्या साईडला. असे नॉर्मल गावच आहेत आतमध्ये सगळे. हा मेन रोड इकडनं असं आहे. सो आता आम्ही आहोत अभिषेक हॉटेलमध्ये. इथलं चिपळूणचं एक फेमस हॉटेल आहे आणि आज मी सुरमई ट्राय करतो आहे. आणि आपल्याला हे 2 बायकर्स भेटले आहेत. हे लोक पण गणपतीवरून आता मुंबई ट्रॅव्हल करत आहेत. एकाकडे स्कॅमलर आणि त्यांच्याकडे N160 दोन्ही पण मस्त गाड्या आहेत. आम्ही आता एकत्रच लंच करतो आहे आणि मग एकत्र मोस्टली तरी एकत्रच निघू. बघूया आता ऑलमोस्ट 4:30 झाले आहेत. 9-10 वाजतील. बघू अंधार तर होणारच आहे. फुली लवकर पोचू. चल. सो आता आमचं जेवण झालं आहे. जस्ट अभिषेकमधनं बाहेर आलं. जेवण उत्तम होतं. सुरमई थाळी क्लासिक मस्त प्रॉपर आपलं मालवणवालं. आणि आपल्यासोबत जे जेवायला होते 2 बायकर आपण त्यांना त्यांचा इंट्रो विचारूया. आपका नाम? हाय मेरा नाम स्मित पारेख है और मैं मुंबई से. आणि ही त्याची गाडी ट्रायम्फ 400 स्पीड स्क्रॅम्बलर आहे. स्क्रॅम्बलर 400X. आणि ह्यांना विचार आपका नाम? शाहिद. मैं भी मुंबई दहीसर नहीं बोरीवली. ह्याची N160 आहे पल्सर. मस्त दोन्ही पण बाईक चांगले आहेत. ही तर काय बीस्ट आहे कंपनीज बघायला नको. इसका सस्पेंशन कैसा है होता है? अच्छा बहुत सही है. मेरा ड्रीम बाइक यही कंपनी का है टाइगर यस. टाइगर के पास एक है टाइगर इज मस्त. नेक्स्ट लेवल. आपका क्या ड्रीम बाइक है? मेरा ड्रीम बाइक है ड्यूक 390. अब 390 तो अभी का चेंज हो गया ना, वो 350 बट 390 मस्त. चलो आता बघूया आता कसं कोण का थांबताय. मी तर सुटणार आहे. अभी तुम मिले तो मिलते ठीक आहे. चलो ओके बाय. चलो निघूया. पुढची जर्नी 5.5 तासाची जर्नी इकडनं चिपळूणवरनं. चलो बाय मिलते. चलो मस्त 2 आपले सबस्क्रायबर वाढले. 2 जण चांगले मुलं होती. इकडे आपल्या वेस्टर्न साईडची दहीसर बोरीवड साईडची मजा आली. जेवण उत्तम होतं अभिषेकमध्ये. आणि आता आपल्याला इकडनं चिपळूणवरनं घरी दाखवते 5.5 तास.
आता वाजले 4:45. असे म्हटले आपण 10, 10:30 वगैरेपर्यंत तरी पोहोचू. बघूया 11, मला वाटतं 12 तरी होणारच आहे आज. आम्ही थोडं थांबून वगैरे सगळं जाणार. सो मेन टार्गेट आहे की हा हायवे अंधाराच्या आधी सोडायचा आपल्याला, जेणेकरून त्याचं टेन्शन नाही. जबरदस्त व्ह्यू आहे. हे आहे आपण आता परशुराम घाटवर, आणि ही मला वाटतं समोर ती सावित्री सरस्वती नदी.